चला पंचाने लवकरात लवकर सामना चालू करा. सामना हा 4 ओव्हरचा राहील. चांगली अशी चुरशीची मॅच बघायला मिळणार आहे. लोबेवाडी वर्सेस वेनगाव, दोन्ही टॉप टीम्स आहेत. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करा. आज आपल्याला उशीर झालेला आहे. आज आपल्याला सेमीफायनल आणि फायनलचे सामने खेळवायचे आहेत. हॅलो हॅलो. चला पंच, सामना त्वरित चालू करायचा आहे. आज फायनलचा दिवस आहे आणि खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळं कुठलाही वेळ न लावता लवकरात लवकर सामने चालू ठेवायचे आहेत. लोबेवाडी संघाचे दोन्ही, वेनगाव संघाचा 12 प्लेयर तसेच लोबेवाडी संघाचा एक 12 प्लेयर कृपया स्टेजवर येण्याची कृपा करा. चला पहिला ओव्हर घेऊन घेत आहे ते वेनगाव संघाकडून संदीप. चला पहिला ओव्हर मारण्यास सज्ज. टाकलेला पहिला चेंडू, सुंदर असा रित्या हाताळलेला चेंडू, चांगला असा दोन्ही संघ हे आताचे संघ कर्जत तालुक्यामध्ये फेमस झालेले संघ. दोन्ही संघामध्ये चांगलीशी मॅच पाहायला मिळेल. चांगला असं उचल चेंडून मला वाटतं हा 6. दुसऱ्या बॉलमध्ये चांगला षटकार, चांगली अशी सुंदर बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला लोबेवाडी संघाकडून. लोबेवाडी संघ खूप नावाजलेला संघ म्हणून ओळखला जातोय कर्जत तालुक्यामध्ये. अनेकदा त्यांनी फायनलच्या मॅचेस खेळलेल्या प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. त्यांचे कराल तेवढे कौतुक कमीच आहे. पुन्हा एकदा बॉलिंग टाकण्यास सज्ज. तिसरा बॉल पाहूया. चांगला असा हाताळलेला चेंडू, कमबॅक करताना दिसत आहे आपल्या वेनगाव संघाचा हा बॉलर. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे सुंदर असा शॉट आणि सीमा बाहेर 6. चांगली अशी बॅटिंग, एक बॉल डॉट, पुन्हा एकदा 6, पुन्हा एकदा एक बॉल डॉट, पुन्हा एक 6. सुंदर बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला लोबेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. चांगली बॉलिंग समजावी लागेल आपल्याला वेनगाव संघाकडून. मस्त कमबॅक करताना वेनगाव संघाचा हा बॉलर. 1 ओव्हर 12 रन्स पाहायला मिळाले आपल्या पहिल्या ओव्हरला. बघूया दुसऱ्या ओव्हर घेऊन येतोय तो 106 वेनगाव संघाचा खेळाडू रवी. दुसरा ओव्हर हाताळणार रवी. बघूया आपल्या
संघासाठी किती रन वाचवत आहे आणि लोबेवाडी संघ किती रन ठोकत आहे. चला उशीर नाही लावायचा, जरा फास्ट घ्यायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन ठोकले ते लोबेवाडी संघाने. बघूया आता दुसऱ्या ओव्हरमध्ये किती रन मारत आहे. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे दोन्ही संघांना. वेणगाव संघ बॉल टाकण्यास सज्ज रवी. पोह्या पहिला बॉल, चांगला असा बॉल, डॉट बॉल पाहायला मिळेल आपल्याला. सुंदर बॉलिंग वेणगाव संघाकडून रवीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉट, दुसरा बॉल टाकण्यास सज्ज रवी. चांगला असा कट झालेला चेंडू कॅच घेण्याच्या प्रयत्नात, परंतु असफल प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग पाहायला मिळेल आपल्याला दोन्ही खेळाडूंमध्ये. बघूया आता तिसरा बॉल आणि क्लीन बोल्ड फुल बॉल चुकलेला आहे लोबेवाडीचा संघ खेळाडू आणि त्यांना परत परतावं लागेल. त्यांची जागा भरू करण्यासाठी सचिन चांगला सुंदर बॉल मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावून बसलाय लोबेवाडीचा प्लेयर. बघूया त्यांची जागा भरून करण्यासाठी सचिन काय करतो आपल्या संघासाठी. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला वेणगाव संघाच्या रवी या खेळाडूकडून. पाहूया पुढचा बॉल, चांगला असा बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला पुन्हा एकदा आपल्याला रवी या प्लेयरकडनं. चांगला बॉलर मानावं लागेल वेणगाव संघाकडून. आपल्या टीमसाठी सुंदर बॉलिंग टाकताना दिसत आहे तो. पुन्हा एकदा डॉट बॉल. मला वाटतं बॉल पडल्या पडल्या स्पिन होतो आणि बॅट्समनला काय त्याची कल्पना सुद्धा येत नाही की बॉल कुठून कुठल्या दिशेने जात आहे तो. स्मूथ स्पिन मानावं लागेल ह्या बॉलरला. एकदम स्लोली आणि स्पिन बॉल पाहायला मिळत आहेत. चांगला असा टोललेला चेंडू, मला वाटतं 6 रन असतील आणि 6. डीजेवाल्याने डीजे सुद्धा वाजवायचा आहे. शेवटच्या बॉलमध्ये आपल्याला 6 पाहायला मिळाला. रवीने फक्त 8 रन खर्च केलेत आपल्या संघासाठी. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली वेणगाव संघाच्या ह्या रवी खेळाडूकडून. सुंदर बॉलिंग.
ची धावसंख्या 2 ओव्हरनंतर 20 रनांची कमाई केलेली आहे. लोहेवाडी संघ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आपल्याला डॉट बॉल. चांगली बॉलिंग मानावी लागेल वेणगाव संघाकडून. पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप सुंदर बॉलिंग. लोहेवाडी संघाला काही समजत नाही बॉलचा, कोणत्या पद्धतीने बॉलर बॉल टाकतोय. दोन डॉट बॉल काढलेले आहेत विजय या बॉलरने. पुन्हा एकदा तिसरा बॉल टाकणं सज्ज आणि चांगला कट केलेला चेंडू 4 रनच्या दिशेने. मला वाटतंय चौकार. दोन बॉल डॉट नंतर तिसऱ्या बॉलात चौकार पाहायला मिळाला आपल्याला. हांबाईचा इशारा व्हाईट बॉल. दोन बॉल डॉट नंतर एक चौकार आणि हा व्हाईट बॉल पाहायला मिळाला विजयच्या माध्यमातून. चांगला असा टोलवलेला चेंडू आणि 6 रन. सुंदर असा आंब्याच्या वरून मारलेला हा सेटकार डीजे. चांगली बॅटिंग सुद्धा दाखवतोय लोहेवाडी संघ. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगले असे अपील, परंतु अंपायरचं लक्ष सुद्धा तितकंच. मला वाटतं हा लास्ट बॉल राहील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळेल विजयच्या माध्यमातून. दोन्ही संघ आपापल्या परीने खूप चांगले प्रयत्न करताना दिसत आहे. एक डॉट, एक सिक्स, एक बाउंड्री असे दोन्ही संघ. पुन्हा एकदा उचललेले चेंडू आणि मला वाटतं ही झेल बघूया. आणि पुन्हा पाहायला मिळालं आपल्याला झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालं लोहेवाडी संघाच्या या फलंदाजाला. चौतीस. पुन्हा एकदा वेणगाव संघाचा चौथा ओव्हर घेऊन येत आहे तो रोहित. 3 ओव्हर नंतर 34 रन्स लोहेवाडी संघाकडून पाहायला मिळतील. सुंदर रोहितच्या माध्यमातून डॉट बॉल. वेणगाव संघाची बॉलिंग खूपच सुंदररित्या आपली बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पहिलाच बॉल डॉट, दुसरा बॉल टाकला, पुन्हा एकदा चौकार. चांगली बॅटिंग मानावी लागेल ह्या दोन्ही लोहेवाडी संघाच्या प्लेयर कडून. एक बॉल डॉट काढल्यानंतर एक सिक्स किंवा बाउंड्री मारलीच जाते.
बॉलर बॉल पुन्हा एकदा बॉल टाकणार सज्ज रोहित. चांगला असा कट केलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने. मला वाटतंय 4 रन नक्कीच मिळणार. चांगली कट केलेला चेंडू. सुंदर टेक्निकचा उपयोग करून हे दोन्ही खेळाडू आपली बॅटिंग दाखवत आहे. चेंडू मध्ये आपल्याला 4 रन पाहायला मिळाले. पाहूया पुढच्या चेंडूमध्ये किती रन ठोकवते लोहवाडी संघाचे. पुन्हा एकदा त्या दिशेने वळवलेला चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा 4 रन्स. चांगली टेक्निकने मारलेला हा चेंडू. पुन्हा एकदा 4 रन पाहायला मिळाले आपल्याला. पुन्हा एकदा व्हाईट. धावसंख्या झाली ती 50. सॉरी 47 रन झालेले आहेत. चांगला असा मेसिंग बॉल पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग पाहायला मिळेल आपल्याला. धावसंख्या 48 अशी धावसंख्या लोहवाडी संघाकडून. चांगला असा डॉट बॉल पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग वेणगाव संघाकडून पाहायला मिळाली. आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या असेल ती 49. वेणगाव संघापुढे 49 रनाची धावसंख्येचा डोंगर रचलेला आहे.
बघूया आपल्या संघासाठी किती डॉट बॉल करता येते. दत्ता ओव्हर टाकण्यास सज्ज. दोन्ही संघ कर्जत तालुक्यामध्ये खूप नावाजलेले संघ आहेत. जिथे मॅच असतील तिथे यांची उपस्थिती राहते. डे असो नाईट असो दोन्ही संघ अतिशय क्रिकेट प्रेमी संघ म्हणून ओळखले जात आहे. पहिला बॉल दत्ताकडनं पाहायला मिळाला आपल्याला. चांगला असा टोललेला चेंडू. मला वाटतं पहिल्याच बॉलमध्ये दत्ताला 6 रन गमावले लागतील. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळेल आपल्याला वेणगाव संघाकडून. मोठी लहान कीर्ती महान. ते 6 पाहायला मिळाला आपल्याला. सुंदर बॉलिंग दत्ताच्या माध्यमातून. पहिला 6 नंतर दुसऱ्या बॉलमध्ये त्याने क्लीन बॉल घेतलेला आहे. तितकी सुंदर बॅटिंग सुद्धा पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलमध्ये 6 मारणं ही काय खायची गोष्ट नाही. चांगली बॅटिंग मानावी लागेल या वेणेगाव संघाच्या विजयकडून. विजयची जागा भरून करण्यासाठी येतोय तो मंगेश. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला दत्ता या खेळाडूकडून. लोहेळीचे नाव दिले प्लेयर्स. अगदी खूप वर्षापासून खेळणारी ही टीम पुन्हा एकदा इथे पाहायला मिळते आपल्याला लोहेवाडी संघाच्या माध्यमातून. दत्तगुरू भिपुरी तसेच आनंदवाडी नेरळ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस उडवण्यासाठी लवकरात लवकर इथे येण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा एकदा बॉलिंग टाकण्यास सज्ज दत्ता. 1 बॉल 6 नंतर विकेट. पाहूया आता तिसऱ्या बॉलमध्ये दत्ता काय करतोय ते आपल्या संघासाठी. चांगला असा टोललेला चेंडू. मला वाटतंय बाउंड्रीच्या दिशेने जाताना दिसतोय आणि 4 रन नक्कीच मिळणार वेणगाव संघाला. सुंदर कट केलेला चेंडू. चार 5 पुकार झालेले आहेत तर लवकरात लवकर आपण टॉस उडून घ्यायचा आहे. टॉस उडवण्यासाठी आमचे महेशदादा रसाळ सज्ज. कॅमेरामॅन ओके. पुन्हा बॉल टाकणं सज्ज. चांगला असा कट केलेला चेंडू. 1 बाउन्स 4 रन. चांगली बॅटिंग मानावी लागेल वेणगाव संघाकडून. आनंदवाडी टॉच विन बॅटिंग. पुन्हा एकदा आपण ग्राउंडकडे जाऊया. चांगला असा कट केलेला चेंडू. 1 रन पूर्ण. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला त्याच्या माध्यमातून. लोहेवाडी संघाचा नाव दिलेला हा खेळाडू. 1 नंबरची जर्सी घातलेला आहे दत्ता. बघूया पुढचा बॉल टाकणं सज्ज आणि शानदार शॉट ग्राउंड शॉट पाहायला मिळेल. तितकी सुंदर फिल्डिंग सुद्धा. 1 रन फक्त 1 रन गमावलेला आहे आणि ओव्हर समाप्त. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ती 16. पहिल्या ओव्हरमध्ये 16 अशी धावसंख्या.
अजून विजयासाठी 34 रनाची गरज असेल ह्या वेनगाव संघाला. दुसरा सेट घेऊन येत आहे तो लोहेवाडी संघाचा करण. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली करणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तो आपल्याला बॉलिंगच्या स्वरूपात दिसणार आहे करण. बघूया काय कामगिरी करतोय तो आपल्या संघासाठी. पहिला बॉल टाकणं सज्ज करण. चांगला असा डॉट बॉल मानावं लागेल ह्या करण खेळाडूला. चांगली बॅटिंग केली आणि उत्कृष्ट अशी बॉलिंग पण पाहायला मिळते आपल्याला. लोहेवाडी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू 3 नंबरची जशी घातलेला हा करण. चांगला पहिलाच बॉल डॉट काढलेला त्याने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा टोललेला चेंडू चांगल्या अशा पद्धतीने हाताळणार आणि मला वाटतं विकेट. चांगला असं उचललेला चेंडू परंतु विकेट गमावलेले त्याने वेनगाव संघाकडून. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतो ते आपला रवी. अद्याप 16 रनवरती थांबलेला हा वेनगाव संघ. पुन्हा एकदा करण बॉलिंग टाकण्यास सज्ज झालेला आहे. चांगली अशी बॉलिंग तितका सुंदर बॅटिंग पाहायला मिळेल आपल्याला. एक रन पूर्ण. सर्व गुण संपन्न असा हा करण आपल्या संघासाठी चांगले प्रयत्न दाखवताना दिसत आहे आपल्याला. चांगली बॅटिंग करून सुद्धा चांगली बॉलिंग फिल्डिंग पाहायला मिळते त्याच्याकडून. बघूया पुढचा बॉल काय करतोय तो. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. सुंदर असा कट केलेला चेंडू आणि 4 रन. चांगला असा चौकर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलिंग टाक सज्ज आणि मला वाटतं हा व्हाईट बॉल असेल. वेनगा संघाची धावसंख्या असेल ती 22. चांगला असा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर बॉल मानावा लागेल हा बॉल. चांगली बॉलिंग करणच्या माध्यमातून पाहायला मिळाले आपल्याला. 1 रन पूर्ण.
स्कोर किती 23. 2 ओव्हरनंतर धावसंख्या असेल ती 23. तिसरा ओव्हर घेऊन येतात तो उत्तम. तसे भुईपुरी संघ आपण सज्ज राहायचं आहे. यानंतरची मॅच आनंदवाडी वर्सेस दत्तगुरू भुईपुरी संघ आपल्याला पाहायला मिळेल. उत्तम तिसरा ओव्हर घेऊन येतात तो उत्तम लोहेवाडी या संघाकडून. पाहूया त्यांची ओव्हर. चांगला असं उचललेला पहिलाच चेंडू मला वाटतंय आणि झेल सुटलेला आहे. झेल सुटलेला आहे. चांगली अशी बॅटिंग मानावं लागेल. बघूया दुसरा बॉल. पहिल्याच बॉलमध्ये चांगले झेल उडाले परंतु असफल राहिले ते लोहेवाडी संघाचे प्लेयर्स. दुसरा बॉल टाकणं सज्ज. चांगला कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बिटवीन द रनिंग 2 रन पूर्ण. चांगली रनिंग वेणगाव संघाकडून पाहायला मिळते. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला वेणगाव संघाकडून. चोरून 2-2 रन का होईना पण ते चांगली बॅटिंग करत आहे. पुन्हा एकदा उत्तम. चांगल्याशी कट झालेला चेंडू. सुंदर फिल्डिंग. 1 रन पूर्ण. अजूनही जिंकण्यासाठी 21 रनांची आवश्यकता वेणगाव संघाला. चांगला असा टोलेला चेंडू आणि 1 रन. पुन्हा एकदा चोरून दुसरी रन घेतलेली आहे. चांगली रनिंग पाहायला मिळते आपल्याला. खूप सुंदर रनिंग पाहायला मिळाली आपल्याला. 1 रन जिथे होता तिथं 2 रन चोरून घेतले. मस्तपैकी रनिंग पाहायला मिळाली आपल्याला. अजूनही 19 रनाची आवश्यकता असेल ते वेणगाव संघाला. 8 बॉल 19 रन. चला थोडा स्पीडअप घ्यायचा. अगोदरच खूप उशीर झाला मॅच चालू होण्यासाठी आणि आज फायनलचा दिवस आहे. नंतर अशी वेळ येऊ नये की फायनलचे सामने हे एका ओव्हरचे खेळले जातील. त्याच्यामुळे आताच तुम्ही स्पीडअप घ्यायचं दोन्ही संघांनी. पुढचा बॉल टाकणं सज्ज. उत्तम. चांगला असा कट केलेला चेंडू. 1 रन पूर्ण. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला उत्तम या खेळाडूकडून. हा शेवटचा बॉल असेल मला वाटते 3ऱ्या ओव्हरचा. आणि चांगला असा चौकार पाहायला मिळाला आपल्याला. झेल होता परंतु तिथं काही जमलं नाही कारण या मित्राला. चांगले 4 रन पाहायला मिळाले आपल्याला मस्तपैकी. आणि शेवटचा ओव्हर 6 बॉल 14 असं समीकरण असणार आहे. 6 बॉलमध्ये 14 रनाची गरज वेणगाव संघाला जिंकण्यासाठी.
थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 6 बॉल 14 रनाची आवश्यकता असेल ह्या वेणगाव संघासाठी. आणि चौथा सेट घेऊन येत आहे तो सचिन. 2 नंबर जर्सी घातलेला हा लोबेवाडी संघाचा छोटा बॉलर पाहायला मिळेल आपल्याला. चांगली अशी बॉलिंग आणि पहिल्याच सुंदर झेल होता, परंतु काही घेता आलं नाही लोबेवाडी संघाच्या खेळाडूला. चांगला डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. विकेट होती परंतु काही जमलं नाही त्या. मला वाटतंय बॉल दिसला नसेल त्यांना. चांगली सुरुवात करताना दिसतोय आपल्याला सचिन आपल्या संघासाठी. 5 बॉल 14 सॉरी 5 बॉल 13 रनाची आवश्यकता. चांगला असा उचललेला चेंडू बॅक साईडला, मला वाटतं 6. खूप सुंदर मागे वळून मारेला हा 6 वेणगाव संघाकडून पाहायला मिळतोय. चार बॉल 7 पाहूया वेणगाव संघ. आणि चांगली अशी बॉलिंग किंग बोल्ड सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्याला. बघूया आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने जात आहे का नाही ते पाहायला मिळेल आपल्याला. 3 बॉल 7 रन. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू 1 रन पूर्ण आणि दुसरी सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग दोन्ही बॅट्समध्ये पाहायला मिळते आपल्याला. 2 बॉल 5 दोन्ही संघाचे धडकन मला वाटतं वाढलेले असेल. 2 बॉल 5 असं समीकरण. बघूया सचिन लोफेवडे आपल्या संघासाठी काय करतो बॉलर. चांगलासा कट केलेला चेंडू पुन्हा एकदा 1 रन पूर्ण आणि दुसरी रन सुद्धा घेण्यासाठी सज्ज. बघूया अंपायरचा निर्णय काय ते. मला वाटते 2 रन पूर्ण. आणि शेवटच्या बॉलपर्यंत येऊन पोचले हे मॅच अतिशय आटापिटीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. ह्या चौथ्या दिवशी 1 बॉल 3 रन 1 बॉल 3 रन असा चुरशीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. अतिशय शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आणून ठेवल्या. सचिनला कामगिरी दाखवावं लागलं आपल्या संघासाठी. तसेच वेणगावच्या फलंदाजाला सुद्धा 1 बॉल 3 रन विजयाच्या दिशेने जायचं असेल तर कुठेतरी एक चौकार षटकार ठोकावं लागेल. शेवटचा बॉल 1 बॉल 3. बघूया या शेवटच्या बॉलमध्ये कोण हारेल कोण जिंकेल. चांगला असा फिरकावलेला चेंडू परंतु असं पण राहिले ते वेणगाव संघ. सुंदर मॅच पाहायला मिळाले आपल्याला आणि विजय होता तो लोबेवाडी संघ. चांगली अशी बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला या मॅचमध्ये. सचिन सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळाली सचिनकडनं. तितकी सुंदर बॅटिंग सुद्धा वेणगाव संघाकडून पाहायला मिळाली. अभिनंदन लोबेवाडी संघाचे तसेच वेणगाव संघाचे सुद्धा कौतुक. चला यापुढे सामना
दत्तगुरू भिवपुरी तसेच आनंदवाडी नेरळ